शासकीय महापूजा पार पडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मंदिर समितीच्या वतीने आयोजित या कार्यक्रमामध्ये सध्या पोहोचलेले आपण पाहतोय। सर्व मान्यवरांची पावलं श्री विठ्ठल रखुमाईची रुद्र पूजा संपन्न करून व्यासपीठाकडे वळलेली पावलं एक सकारात्मक ऊर्जा घेऊन आणि महाराष्ट्राच्या प्रगतीची एक नवीन दिशा घेऊन सन्माननीय मुख्यमंत्री महोदय या पूजेच्या निमित्त आणि त्यानंतर होणाऱ्या सत्काराच्या निमित्त आपणा सर्वांच्या समवेत व्यासपीठावरती उपस्थित झालेले आहेत। लाखो वारकऱ्यांचं संचित विठुरायावर असलेलं लाखो वारकऱ्यांचं प्रेम यातूनच फुलते आषाढीची महायात्रा आणि दरवर्षीच परंपरेनुसार या महायात्रेमध्ये या कार्यक्रमानिमित्त औपचारिक स्वागत आणि प्रास्ताविक करण्याची विनंती विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे माननीय गहिनीनाथ महाराज औसेकर यांना। आपण पाहतोय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शासकीय महापूजा संपन्न झाल्यानंतर मंदिर समितीच्या वतीने आयोजित या कार्यक्रमामध्ये पोहोचलेले। विठुरायाची आणि रुक्मिणी मातेची दोघांचीही शासकीय महापूजा ही संपन्न झालेली आहे आणि या आयोजित कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पोहोचलेत। त्यांच्यासोबत काही मंत्री असल्याचंही पाहायला मिळतंय। तर विठ्ठल रुक्मिणी मंदिर या मंदिराचं जे प्रशासन आहे, मंदिराची जी समिती आहे, त्या समितीच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित केलाय। दरवर्षी हा कार्यक्रम आयोजित केला जात असतो। भजे पांडुरंग आजचा दिवस म्हणजे वैष्णवांसाठी पवित्रालाही पवित्र करणारा आणि मांगल्यात्वाला मांगल्य देणारा आजचा पवित्र दिवशी, या पवित्र दिवशी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय श्री एकनाथजी शिंदे साहेब सहकुटुंब सहपरिवार महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करून आज तमाम जनतेच्या वतीनं आज त्यांनी जगतपिता पांडुरंगाची व माता रुक्मिणीची आज त्यांनी पूजा संपन्न केली। प्रथमतः मी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती व तमाम वारकरी संप्रदायाच्या आध्यात्मिक क्षेत्राच्या साधकांच्या वतीने महाराष्ट्र शासनाचे आभार मानतो। कारण श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे संवर्धन, जतन, संगोपन करावयाचा निर्णय घेतला व त्यास त्यांनी 73 कोटी 80 लाख रुपयाचा भरीव निधी दिला। तसेच वारकरी संप्रदायाचेही मी खूप मोठे आभार मानतो। कारण ज्या वेळेस जतन व संवर्धनाचे काम चालू होते त्यावेळेस मंदिर पहाटे 5 पासून ते 10:30 पर्यंत चालू होते व तेही केवळ मुखदर्शन चालू होते। पण मंदिराचे जतन करणे हे गरजेचे असल्या कारणाने त्यांनी त्यास परवानगी दिली। पण त्याही काळात मंदिराचे सर्व नित्योपचार चालू होते, त्यामुळे संवर्धन व जतन करण्यास आम्हाला सोपे गेले आणि वारकऱ्यांच्या सर्व हिताचे निर्णय हे शासन घेत आहे, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे। मी खरं तर आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना निदर्शनास आणू इच्छितो। यावेळेस आपण 65 एकरमध्ये गेलात, चंद्रभागेमध्ये आपण जाऊन आलात व हे दोन्ही झाल्यानंतर आपण पत्रा शेडमध्ये आलात। एकूण 14 प्रकारचे पत्रा शेड यावेळेस मंदिरे समितीने उभे केलेले आहेत। या पत्रा शेडमध्ये आज जी लाईन असती ती वाढती, ती लाईन गोपाळपूरपर्यंत जाते। त्याच्यामध्ये घुसखोरी होऊ नये म्हणून पर्यवेक्षकची नियुक्ती केली जाते। दर्शन जलद गतीने व्हावे यासाठी सुद्धा सर्व व्यवस्था केली गेलेली आहे। रोज एका मिनिटाला सुमारे 35 लोक दर्शन घेत असतात। पण या दर्शन मंडपाची आज जर अवस्था आपण जर पाहिली, शासनाने खूप व्यवस्था केलेली आहे। आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी शौचालय स्वतः जाऊन त्यांनी पाहिलेलं आहे। गेल्या वर्षी त्यांच्या आदेशामुळे सगळी कॉन्क्रीटिंग तिथे परिपूर्ण कॉन्क्रीटिंग झालेली आहे।
त्यांनी कॉन्क्रिटिंगसुद्धा पाहिलेलं आहे. पण हे एवढं करत असतानासुद्धा जर पाऊस खूप मोठा जर पडला तर जिथं जिथं कॉन्क्रिटिंग झालेली नाही आहे तिथं चिखल होतो. मंदिरे समितीच्या वतीनं ताडपत्रीची व्यवस्था केली गेलेली होती आणि भाविकांना त्रास होऊ नये यासाठी सर्व सुविधा त्यांना देण्याची व्यवस्था मंदिरे समितीने केली होती. व दर वर्षाला आपण पत्रा शेडसाठी मंदिरे समिती 2 ते 2.5 कोटी रुपये खर्च करत असते. आम्ही आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना अशी विनंती करतो की तत्कालीन अध्यक्ष आदरणीय अतुलबाबा भोसले हे ज्यावेळेस मंदिर समितीचे अध्यक्ष होते त्यावेळेस त्यांनी टोकन दर्शन करावं असा एक निर्णय घेतलेला होता. तो निर्णय अतिशय योग्य निर्णय होता व तो निर्णय विधी न्याय विभागाकडे सुद्धा मंदिरे समितीने पाठवलेला होता. पण त्यास प्रशासकीय मान्यता न मिळाल्यामुळे, कारण 70 कोटी रुपये आम्हाला त्याला दर्शन हॉलला लागणार होते व त्या दर्शन हॉलमध्ये किमान एका वेळेस 16,000 लोक बसायची त्यात व्यवस्था होती. त्याच्यामध्ये विकलांग लोकांची व्यवस्था होती, दवाखाना होता, कॅन्टीन होतं, वॉशरूम होतं, रेस्टरूम होतं व इतर सर्व सुविधांनी ते युक्त होतं. या जिल्ह्याचे आदरणीय तरुण जिल्हाधिकारी आदरणीय कुमारजी साहेब यांनी सुद्धा त्याच्यासाठी खूप प्रयत्न केले आणि मंदिरे समितीने सुद्धा टोकन दर्शन चालू करावं यासाठी विनंती केली आहे. मी महाराष्ट्र शासनाला आणि आदरणीय मुख्यमंत्री साहेबाला विनंती करतो की आपण 103 कोटी रुपयाचे आपण निधी जाहीर करावा व किमान कार्तिक वारीमध्ये टोकन दर्शनची आपण व्यवस्था, जरी बाकीच्या सगळा हॉल असेल, स्कायवॉक असेल, या संयुक्तने जरी आपल्या हातून जर होत नसेल तरी ते करावं. आज आदरणीय गिरीश महाजन साहेब इथं आहेत. आम्ही त्यांना विनंती करतो की आमच्या MTDCचा सुद्धा करार संपत आलेला आहे. पुढच्या 30 वर्षासाठी आमच्या MTDCचा सुद्धा करार आपण द्यावं. बोलण्यासारखं खूप आहे, सांगण्यासारखंही खूप आहे. विशेषतः जो भक्तनिवास आहे त्या भक्तनिवासामध्ये एक आमदार निवास आहे, ते आमदार निवासाची सुद्धा व्यवस्थापना आज आमच्याकडून करायला पाहिजे. खरं तर मी संपूर्ण मंदिरे समितीच्या वतीनं आपल्याला धन्यवाद देतो की कर्मचाऱ्याचे सर्वच प्रश्न आपण तात्काळ मार्गी लावलेले आहेत. विशेषतः वारकरी संप्रदायातील कोणताही प्रश्न आपण प्रलंबित ठेवला नाही. कारण आपण स्वतः येऊन आषाढी एकादशीला महापूजा करता, पण महापूजा करायच्या आधी वारकऱ्यांची व्यवस्था कशी झालेली आहे हे बघायला येणारे पहिले मुख्यमंत्री म्हणजे आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आहेत असं म्हटलं तर वावगं होणार नाही. त्याही पुढे जाऊन सांगतो, आम्ही चंद्रभागा, आपण म्हणतो चंद्रभागेकरिता एक स्नान तुझे दोष पळती रानोरान, सकळ ही तीर्थे घडती एक वेळा, चंद्रभागा डोळा देखलिया. यावेळेस चंद्रभागेच्या नदीमध्ये, आणि ती नदी किती स्वच्छ आहे ते जाऊन बघून आपण त्या चंद्रभागेच्या पवित्र तीर्थाचं दर्शन घेऊन, त्याचं तीर्थ घेऊन आज पाय धुवून आलेले मुख्यमंत्री म्हणजे आदरणीय शिंदे साहेब आहेत. त्यांचा आपल्याला गौरव करावा लागेल. त्याही पुढे ज्या 65 एकरमध्ये ते स्वतः जाऊन आले, तिथं काय सुविधा आहेत, तिथं काय काय गोष्टी करायला पाहिजेत याची सगळी खात्री केली. मंदिरे समिती दरवर्षी आम्ही जारमधलं पाणी सगळ्या वारकऱ्यांना देत होतो. त्यांनी सांगितलं की जारमधलं पाणी वारकऱ्यांना द्यायचं नाही आहे, वारकऱ्यांना बिस्लरी वॉटरचं पाणी दिलं पाहिजे. ती योजना मंदिरे समितीवर खर्च न घालता त्यांनी तिची व्यवस्था त्यांनी केली. आम्ही दरवर्षी पंखे लावत होतो. त्यांनी सांगितलं की पंखे नाही, सगळ्यांना कूलर्स लावा, म्हणून एक लाईनमध्ये आम्ही 5-5 कूलर लावायची व्यवस्था केलेली आहे. आणि दुसरी गोष्ट असं सांगितलं की रात्रीच्या वेळेस किडे येतात, ते किडे येऊ नये म्हणून तिथं मॉस्किटोसच्या ज्या मशीन्स असतात ती मशीन्ससुद्धा लावायचं काम या मंदिरे समितीनं अतिशय चांगल्या पद्धतीनं केलं गेलेलं आहे. पण निसर्गाची आपत्ती जर कधी आली तर वारकऱ्याला त्रास होतो, म्हणून आम्ही तुम्हाला विनंती करतो की आपण 130 कोटीचा जो टोकन दर्शनाचा प्रकल्प आहे तो आपण जाहीर करावा व सर्व वारकऱ्यांच्या हिताचा निर्णय होईल असं मी आपल्याला आवर्जून सांगतो. आणि वारकरी संप्रदाय आज आपल्या सर्वच निर्णयामुळे अतिशय आनंदित आहे.
आज इथं महापूजा होत असताना सुद्धा मुखदर्शन चालू आहे का नाही, स्वतः पूजा करायच्या आधी थांबून सगळ्या लोकांचं दर्शन मुखदर्शन चालू करायला लावणारे पहिले मुख्यमंत्री म्हणजे आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आहेत। अशाच आज पवित्र आषाढी एकादशीच्या दिवशी आपण महापूजा करायला आलात। ही सलग तिसऱ्यांदाची महापूजा आपली संपन्न होत आहे। मी मंदिरे समितीच्या वतीनं आपला हार्दिक 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 आपण पाहतोय हा जो कार्यक्रम सुरू आहे विठ्ठल मंदिराच्या समितीच्या मार्फत आयोजित, त्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अनेक निर्णयांचं कौतुक केलं गेलंय, तर काही मागण्या या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समोर मंदिरे समितीच्या वतीनं ठेवण्यात आलेल्या आहेत। श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपूरच्या वतीनं शंकर अहिरे आणि सौभाग्यवती आशाबाई बाळू अहिरे यांचा हृदय सत्कार संपन्न करण्याची विनंती माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे आपणास। श्री बाळू शंकर अहिरे आणि सौ आशाबाई बाळू अहिरे, मुक्काम पोस्ट अंबासन, तालुका सटाणा, जिल्हा नाशिक, शेती करतात आणि गेली 16 वर्ष हे उभयता दोघंही वारी करतात। जणू काही आज त्यांच्या जन्माचं सार्थक झालं आणि वारीचं हे फळ त्यांच्या पदरात माननीय मुख्यमंत्र्यांच्या समवेत पूजा करूनच त्यांच्या पदरात परमेश्वरांनी भरभरून दिलं। असाच सन्मान, असंच सुख सौख्य भावी आयुष्यात सुद्धा या उभयतांना लागावं यासाठीच माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या शुभ हस्ते या उभयतांचा हा हृदय सत्कार। धन्यवाद। यानंतर एसटी महामंडळाचे प्रतिनिधी आपणास विनंती, आपण तात्काळ व्यासपीठावरून या मानाचे वारकरी यांना आपण पुढील आपला सत्कार मोफत पास सुपूर्द करावा। एसटी महामंडळाचे प्रतिनिधी 1 वर्षभरासाठीचा मोफत पास दरवर्षीप्रमाणे मुख्यमंत्री महोदयांच्या शुभ हस्ते या उभयतांना पोहोच करतील। व्यासपीठावरून सत्कार संपन्न होतोय। माननीय मुख्यमंत्री महोदय यांचा सत्कार संपन्न करतायत माननीय सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर। विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीच्या वतीने विठुरायाचा हा भरभरून आशीर्वाद माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या पाठीवरती संपन्न करतायत माननीय गहिनीनाथ महाराज औसेकर। विठ्ठल रखुमाईची मूर्ती सन्माननीय लताताई शिंदे आपणास विनंती आहे, व्यासपीठावरून सत्कार स्वीकारतायत माननीय एकनाथजी शिंदे। व्यासपीठावरून हा सत्कार संपन्न करतायत। एसटीचा मोफत पास देता आहेत एसटीचे प्रतिनिधी। दरवर्षीप्रमाणेच हा सत्कार संपन्न झालेला आहे आणि यानंतर सन्माननीय मुख्यमंत्री महोदय मनोगतासाठी व्यासपीठावर। बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। आषाढी एकादशीच्या आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। आज उपस्थित सर्व माझे सहकारी मंत्री आहेत, केंद्रीय मंत्री आहेत, आमदार आहेत, खासदार आहेत आणि आपला मानाचे वारकरी बाळू शंकर अहिरे आहेत, आशाबाई अहिरे आहेत, त्यांचेही मनापासून स्वागत करतो। आणि आज खरं म्हणजे माझ्या आयुष्यातला अतिशय आनंदाचा आणि भाग्याचा दिवस आहे, कारण सलग तिसऱ्यांदा आषाढी एकादशी निमित्त पांडुरंगाची आणि रुक्माईची पूजा करण्याचा मान मला मिळाला। आणि एकटा नाही तर 4 पिढ्या, माझे बाबाही होते पूजेला, आज 4 पिढ्या हा 3 वर्ष सातत्याने पांडुरंगाच्या आशीर्वादाने, आपल्या सगळ्यांच्या जनता जनार्दनाच्या आशीर्वादाने ही शासकीय महापूजा करण्याचं भाग्य मला लाभलं।
त्याबद्दल मी आपल्या स्वतःला भाग्यवान समजतो. ही पांडुरंगाची कृपा आहे, आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद आहेत आणि त्याचमुळे या सगळ्या गोष्टी शक्य होत आहेत. मी विठ्ठल रखुमाईच्या चरणी कोटी कोटी वंदन करतो. आपल्या सर्व संत माऊलींना मनापासून नमस्कार करतो, वंदन करतो. खरं म्हणजे वारकरी संप्रदायाची भगवी पताका आपण फडकवत ठेवताय, त्याबद्दल देखील आपल्या सगळ्यांना धन्यवाद. पंढरपूरला आपण आल्यानंतर सगळीकडे जो पांडुरंगाचा जयघोष आपण ऐकतो, या ठिकाणी सगळं जे काही वातावरण पाहतो आपण, अगदी भक्तिमय वातावरणामध्ये सगळे लोक आशीर्वाद घेत आहेत, पांडुरंगाचं दर्शन घेत आहेत. मला वाटतं यावर्षी गेल्या वर्षापेक्षा जास्त 20-25% वारकरी आमचे बांधव भगिनी जास्त संख्येने आलेले आहेत. कारण पाऊस चांगला पडलाय, पेरण्या झाल्या, दुबार पेरणीचं संकट नाही. एसटीला प्रवास, ज्येष्ठांना मोफत, महिलांना अर्ध तिकीट आणि टोल फ्री करून टाकलंय. वारकऱ्यांना आज दिंडीला पण आपण अनुदान दिलंय आणि सगळंच आज खरं म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना झाली आहे, लाडका भाऊ पण झाला आहे, त्यालाही आपण दर महिन्याला स्टायपंड देतोय. शेतकऱ्यांना देखील 7.5 HP पर्यंत मोटर जे पंप चालवतात त्यांना वीज बिल माफ तेही करून टाकलंय. हे सगळं जे आहे हे शेवटी सरकार तुमचं आहे आणि पांडुरंगाच्या आशीर्वादाने हे सरकार आपला कारभार करते आहे. आणि म्हणून मी नेहमी म्हणतो की बळीराजाला सुखी कर, बळीराजावरची संकट दूर कर, चांगला पाऊस होऊ दे, चांगलं पीक येऊ दे, सुखीचे दिवस येऊ दे आणि शेतकऱ्याच्या जीवनामध्ये सोन्याचे दिवस येऊ दे, सुख समृद्धी येऊ दे. कारण वारकरी म्हणजे शेतकरीच आहे. शेतकरी, वारकरी, कष्टकरी, कामगार, माझ्या माता भगिनी, युवक, ज्येष्ठ, सगळे लोक, या राज्यातला प्रत्येक घटक जो आहे हा सुखी समृद्धी झाला पाहिजे, हीच आमची पांडुरंगाकडे प्रार्थना असते. आणि पांडुरंगाने देखील हे आता गेल्या 2 वर्षामध्ये आपण पाहिलं तर 2 वर्षामध्ये या राज्यातले अनेक प्रकल्प आपण सुरू केले, विकास आपण करतोय, कल्याणकारी योजना आपण आज जाहीर केल्या, त्याच्याकडे सगळीकडे चांगलं वातावरण आहे. आणि मला सगळ्यात आनंद म्हणजे आपल्या औसेकर महाराज मगाशी मला दाखवत होते, तिकडेही आपल्या नवीन जे आपण काम केलं आणि हे पण आपण नवीन केलंय, म्हणजे जे जुनं रूप आहे ते आपलं पुन्हा या ठिकाणी या मंदिराचं आपण आणतोय, हे सगळ्यात जास्त समाधान आणि आनंद आहे. कारण जे काही इथं आपण 73 कोटी रुपये दिले ना, 73 कोटी 80 लाख रुपये आपण ह्या मंदिराचं जे काही संवर्धन करण्यासाठी दिले, त्याचाही उपयोग इथं होतोय, चांगलं काम होतंय. आणि म्हणून मी आपली पूजा चालू असताना देखील मुखदर्शन आपण बिलकुल बंद केलं नाही, ते चालू ठेवलं. कारण शेवटी 18 तास आपले वारकरी रांगेमध्ये उभे राहतात आणि त्यांना पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं असतं. म्हणजे आपल्या शासकीय पूजेमुळे त्यांचं दर्शन बंद होऊ नये, मुखदर्शन देखील चालू आपलं गेल्या वर्षापासून आपण सुरू ठेवलं. आणि आपलं प्राधान्य पहिलं वारकऱ्यांना आहे, VIP लोकांपेक्षा वारकऱ्यांना पहिलं प्राधान्य देण्याचं काम आपण केलं पाहिजे. आणि म्हणून मी यापूर्वी देखील मगाशी औसेकर महाराज म्हणाले की मी अगोदर आलो, पहिलं बघितलं सगळं आणि सगळ्या सोयी नियोजन. इकडे आमचे 3 मंत्री आपले तानाजी सावंत, गिरीश महाजन, चंद्रकांत दादा इकडे थांबून होते आणि आमचं नियोजन एवढंच की बाबा याच्यामध्ये वारकरी संप्रदाय येतो मोठ्या प्रमाणात, लाखांच्या संख्येने, त्याची गैरसोय होऊ नये. मला थोडंसं पहिल्यापासून सवय आहे, कार्यकर्ता मुख्यमंत्री असलो तरी सुद्धा कार्यकर्ता म्हणून काम करायची सवय आहे. त्यामुळे मी त्या दिवशी देखील आपल्या वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून गाड्यांच्या ताफ्यामुळे मी मोटरसायकलवर बसून गेलो, सगळा परिसर पाहिला आणि सगळं पाहिल्यानंतर जिल्हाधिकारी आणि आपले सर्व प्रशासन त्यांना ज्या काही सूचना दिल्या. आज स्वच्छता चांगली आहे ना, स्वच्छता चांगली आहे ना का मी सांगतोय चांगली आहे म्हणून?
स्वच्छता, पिण्याचं पाणी, या ठिकाणी नियोजन, या सगळं जे काय, आरोग्य केंद्र, 4 ठिकाणी आरोग्य केंद्र, 8 लाख लोकांनी त्याच्यामध्ये तपासणी केली, 15 लाखापर्यंत त्यांची व्यवस्था त्या ठिकाणी केली आहे. जेवढे आपले वारकरी येतील त्यांची आरोग्याची काळजी देखील आपल्या शासनाने आणि प्रशासनाने घेतलेली आहे. मी जास्त वेळ घेणार नाही, कारण आपल्या सगळ्यांना, अनेक लोकांना इथं दर्शन घ्यायचं आहे. त्यामुळे मी एवढंच सांगतो की खऱ्या अर्थाने आज मला आनंद आहे, समाधान आहे की मुख्यमंत्री असताना यामध्ये पांडुरंगाच्या या पंढरपूरमध्ये अनेक कामं करता आली. गेल्या वर्षीपेक्षा आपण निधी पण डबल दिला. कलेक्टर, काय बरोबर आहे ना, कलेक्टरनं सांगितलं काय कमी पडणार नाही, पांडुरंगानेच दिलेलं आहे, ते त्याच्या सेवेसाठी अर्पण करायचं आहे. त्यामुळे कुठं काही कमी पडणार नाही. आपण मोठा विकास आराखडा करतोय, तोही देखील इथल्या स्थानिक लोकांना विश्वासात घेतल्याशिवाय पुढे जाणार नाही. हे सरकार तुमचं आहे आणि सगळ्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये विकास करत असताना आपल्या कुणालाही नाराज करायचं नाही आणि विकासामध्ये सगळ्यांचा हातभार, सहकार्य लागलं पाहिजे. त्यामुळे सगळ्यांच्या संमतीने आपण हे सगळं करू. वारकरी दिंड्यांनाही देखील आपण यावर्षी अनुदान दिलं, वारकरी महामंडळ केलं, त्याच्यामध्ये काही सूचना आपल्या वारकऱ्यांच्या आहेत, त्या सूचना घेऊनच आपण पुढे जाऊ. त्या असा आपण निर्णय घेतला म्हणजे झाला तसा राबवणारे लोक आपण, आपलं सरकार नाही, आपलं शासन सर्वसामान्यांचं आहे. आणि म्हणून आज या ठिकाणी जे काही तुम्ही मागणी केलेली आहे, आपल्या जसं तिरुपती बालाजीला टोकन पद्धत आहे आणि दर्शन रांगेमध्ये किती तास उभे राहतात लोक, 18, 20 तास उभे राहतात. ते मी स्वतः बघितलं जाऊन. त्यामुळे आता तिरुपती बालाजीच्या धर्तीवर आपल्याला दर्शन मंडप आणि टोकन पद्धत आपण करूया. त्याला लागणारे 103 कोटी रुपये शासन या ठिकाणी तात्काळ देईल. गिरीश महाजन इकडे आमची चर्चा झाली, ग्रामविकास मधून आपण ते करतो. दुसरं जे आपल्याला MTDCचं जे आहे ते एक्सटेन्शन करायचं आहे, तेही आपण एक्सटेन्शन पुढे करू. तेही आपण आपल्याला या ठिकाणी शब्द देतो. बाकी जे काही छोटी मोठी जी कामं आहेत, रस्ते असतील, पाणी आहे, दिवाबत्ती आहे, ड्रेनेज आहे, हे सगळ्या गोष्टी होत राहतील. आणि लाखो वारकरी, खरं म्हणजे पांडुरंग हा आपल्या सर्वसामान्यांचा परमेश्वर आहे आणि म्हणून सरकार देखील सर्वसामान्यांचं आहे आणि म्हणून यामध्ये कुठेही काही कमी पडणार नाही एवढी खात्री आपल्याला मी देतो. आणि पुन्हा एकदा आज सगळ्यांना आषाढी च्या महापूजेच्या खूप खूप शुभेच्छा देतो. हा, आणि आरोग्य मंत्री आहेत, त्यांच्याबरोबर चर्चा झाली. इकडे लाखो लोक येतात, आपले वारकरी येतात. आज बघितलं आपण की कॅम्प लावलेत, आरोग्य शिबिर लावलेत, ICU देखील टेम्पररी बनवलेत. तिथं पेशंट देखील ऍडमिट होते, त्यांनाही भेटलो मी जाऊन. आणि म्हणून परमनंट इथलं काम झालं पाहिजे पालकमंत्री महोदय, दादा. आणि म्हणून 1000 बेडचं हॉस्पिटल देखील पंढरपूरमध्ये करण्याचा आपण निर्णय या ठिकाणी घेऊ. आणि अशा प्रकारचं विकासाचं जे काही काम आहे ते या ठिकाणी आपल्या शासनाच्या माध्यमातून करू एवढी खात्री आपल्याला देतो. तुम्ही प्रचंड जे काही मी रस्त्याने येताना पाहतो, एवढं प्रेम वारकरी बांधव भगिनींचं मिळतंय. हे लाभ, हे भाग्य माझ्या नशिबात मला मिळालंय. त्यामुळे हे आपल्या आशीर्वादाने मिळालेलं आहे आणि त्यामुळे मी आपला ऋणी आहे. आपल्याला पुन्हा एकदा त्यांचं काय ठीक आहे ते मी घेतो निवेदन. तर तुम्हाला पुन्हा एकदा मी मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. विठ्ठलराव, सगळं होईल बरोबर. पांडुरंगाच्या आशीर्वादाने सगळं ठीक होईल, काही कमी पडणार नाही. तुम्ही काळजी करू नका. शेवटी एक सरकार कुणाचं आहे? तुमचं आहे. ते तुम्हाला ज्या काही सोयी सुविधा द्यायच्या या पांडुरंगाच्या आशीर्वादाने मिळत राहतील एवढंच शब्द देतो मी आपल्याला. पुन्हा एकदा सगळ्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. मंदिर समितीचं कर्मचाऱ्यांचा काय तो विषय आहे, बरोबर ना? 7वा वेतन आयोग
आणि त्याच्या बाबतीत देखील आपण सरकार सकारात्मक आहे, बिलकुल त्यामध्ये काळजी करू नका. आपलं हे सरकार देणारं आहे आणि दोन्ही हाताने देणार आहे. पांडुरंग जसं देतोय तसं या ठिकाणी आपल्याला मी एवढंच सांगेन की ज्या ज्या काही अडचणी आहेत त्या आपण अडचणी सोडवू आणि छोट्या मोठ्या अडचणी असतील त्या आपल्याला बसून सोडवता येतील. पालकमंत्री आहेत, आमचे दोन्ही मंत्री आहेत, हे सातत्याने संपर्कात आहेत. त्यामुळे दर्शन रांगेत देखील खूप लोक उभे आहेत. त्यामुळे मी जास्त वेळ आपला घेत नाही. मी आधीच औसेकर महाराजांना सांगितलं हा कार्यक्रम अतिशय आपण थोडक्यामध्ये आटपूया. पुन्हा एकदा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. असंच प्रेम कायम असू द्या आणि पांडुरंगाचा आशीर्वाद असाच कायम आपल्या सगळ्यांच्यावर राहू द्या अशी अपेक्षा व्यक्त करतो. पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सन्माननीय मुख्यमंत्री महोदय. ज्ञानेश्वर माऊलींचं एक वक्तव्य आपण सार्थ केलं. चिंतामणी येता हाती सर्व इच्छा पूर्ण होती. नक्कीच सर्वांच्याच या सर्व इच्छा आपण पूर्ण कराल याच अपेक्षेसह श्री विठ्ठल निर्मल दिंडी पुरस्कार 2024 वितरण मुख्य तर मुंबईच्या वडाळ्यातील विठ्ठल मंदिरामध्ये सध्या पूजा सुरू आहे. आपण पाहतोय मुंबईतील वडाळ्यातलं विठ्ठल मंदिर. खरं तर मुंबईतील वडाळ्याचं विठ्ठल मंदिर हे प्रति पंढरपूर म्हणून ओळखलं जातं. मुंबईतील ज्या भाविकांना पंढरपूरला जाता येत नाही, ज्या भाविकांना खरं तर पंढरपूरला जाता येत नाही, ते प्रति पंढरपूर म्हणून वडाळ्याच्या या विठ्ठल मंदिरात पूजा करण्यासाठी, दर्शन घेण्यासाठी, विठुरायाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी, विठुरायाचे आशीर्वाद घेण्यासाठी म्हणून येत असतात. आणि त्याच वडाळ्याच्या विठ्ठल मंदिरातली ही सध्या पूजा सुरू आहे आणि ती आपण थेट पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतो. पंढरपुरात विठुरायाची आणि रखुमाईची शासकीय महापूजा पार पडली. त्यानंतर आता आपण वडाळ्यामधली ही विठुरायाची पूजा पाहतोय. माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या शुभ हस्ते श्री विठ्ठल निर्मल दिंडी पुरस्कार 2024 हा द्वितीय मानांकित पुरस्कार स्वीकारत आहेत. द्वितीय क्रमांक दानेवाले निकम दिंडी पुणे. यावर्षी मिळालेल्या या पुरस्कारामुळे पुढील वर्षी सुद्धा नक्कीच विठ्ठल निर्मल दिंडी या नावाप्रमाणेच आपली दिंडी निर्मलतेचं प्रसारण करणारी ठरेल. या दिंडीच्या सर्वच वारकरी बांधवांना मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन. यानंतर तृतीय क्रमांकाची उद्घोषणा करीत आहे. तृतीय क्रमांक श्री गुरु बाबासाहेब आजरेकर दिंडी इंदापूर. कृपया आपण तात्काळ व्यासपीठाकडे यावं. तृतीय क्रमांक श्री गुरु बाबासाहेब आजरेकर दिंडी इंदापूर. सन्माननीय मंत्री महोदयांच्या वेळेचं मोल जाणता आपण तात्काळ व्यासपीठावरून हे पुरस्कार घ्यावेत. तृतीय क्रमांकाचे मानकरी श्री गुरु बाबासाहेब आजरेकर दिंडी इंदापूर. तृतीय क्रमांकाचे मानकरी श्री गुरु बाबासाहेब आजरेकर दिंडी इंदापूर. व्यासपीठावरून हे सत्कार संपू. त्यानंतर माननीय श्री सुमितजी गणपतराव मोरगे आपणास विनंती. श्री विठ्ठलाची व माता रुक्मिणीचे मेघडंबरे कबीर महाराज फडाच्या वतीनं व मठाच्या वतीनं श्री विष्णू महाराज कबीर यांनी करून दिलेली आहे. त्यांनी येऊन
मंदिरे समितीच्या वतीनं आदरणीय मुख्यमंत्रीच्या हस्ते सन्मान व सत्कार घेऊन जावा। आदरणीय विष्णू महाराज कबीर। आलेत। दुसरे ज्यांनी श्री विठ्ठलाची मेघडंबरी 130 किलोची व माता रुक्मिणीची मेघडंबरी 90 किलोची अशी दोन्ही मिळून टोटल 230 किलोची मेघडंबरी ज्यांनी दिली ते आमचे मराठवाड्यातील एक ज्येष्ठ युवा उद्योजक सुमित मोरगे यांनी 2,45,00,000 रुपयाची चांदी मेघडंबरीला दिली। त्यांचा सन्मान व सत्कार। श्री सुमित गणपतराव मोरगे देवाच्या मेघडंबरीला जवळपास 2,45,40,00,000 रुपयांची चांदी उपलब्ध करून दिलेली आहे। माननीय श्री अविनाशजी जवेरी देवाच्या मेघडंबरीवरील चांदी लावण्याचं उत्कृष्ट असं काम करून दिल्याबद्दल माननीय श्री अविनाशजी जवेरी आपणासही विनंती आपण व्यासपीठावरती येऊन सत्कार स्वीकारण्याची। परोपकारात धन जाईल सांगा ते कसं कमी होईल ज्ञानेश्वर माऊली 3ऱ्या अध्यायातल्या 325व्या ओवीमध्ये म्हणतात त्याप्रमाणेच श्री सुमितजी गणपतराव मोरगे यांचं हे सत्पात्री दान विठुरायाच्या चरणी अगदी कोटीच्या कोटी उड्डाणे घेणारं। श्री सुमित गणपतरावजी मोरगे मेघडंबरीसाठी 2,45,00,000 रुपयांची चांदी उपलब्ध करून दिल्याबद्दल धन्यवाद। व्यासपीठावरील या सन्मानानंतर आरोग्य दूत या पुस्तकाचं आपण प्रकाशन दरवर्षी सन्मान्य मुख्यमंत्री महोदयांच्या शुभ हस्ते होत असतं। आरोग्य दूत सर्वदूर सर्वव्यापी लोक कल्याणकारी आरोग्य दूत। आरोग्य दूतचे प्रतिनिधी आपणास विनंती आपण कृपया सज्ज रहा। मंगेश दादा चिवटे आपणास विनंती आपण आरोग्य दूतच्या प्रकाशनासाठी आपण तत्पर रहा आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या शुभ हस्ते दरवर्षीप्रमाणे आपण आरोग्य दूत या पुस्तकाचं प्रकाशन करणार आहोत। व्यासपीठावरून सर्व सत्कार संपन्न झाल्यानंतर आरोग्य दूत या पुस्तकाचं प्रकाशन सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या शुभ हस्ते संपन्न होत आहे। लोककल्याणकारी सर्वदूर सर्वव्यापी अर्थात आरोग्य दूत मंगेश दादा चिवटे आणि मुख्यमंत्री महोदय यांच्या शुभ हस्ते हे आरोग्य दूतचं प्रकाशन संपन्न होत आहे। आरोग्य दूत नावाप्रमाणेच आरोग्याचा दूत म्हणून काम करणारं आणि जनमानसामध्ये एक वेगळी प्रतिमा निर्माण केलेलं अग्रदूत केवळ पुस्तकातले शब्द नाही तर केलेली कृती पुस्तकात उतरलेली आहे। म्हणून या आरोग्य दूताला एक वेगळंच महत्त्व जनसामान्यांच्या मनामध्ये आहे। आरोग्य दूत असाच उत्तरोत्तर यशस्वी हो अशाच या आरोग्य दूतला भरभरून सदिच्छा आणि शुभेच्छा। Thank you.